बंगल्यात भरत होतो हा इंटरव्ह्यूला. हा तर त्यावेळेस जे सर नाही आले हम्म, शिकवायला, हम्म, त्यावेळेस ते काय करायचे, बाबासाहेब स्वतः हम्म. जे सर आहे ना, त्या सरांच्या बोलण्याच्या टोलिंग मध्ये शिकवत होते. हो का? मग तुमच्या मार्कांना शिकवलं त्यांनी हा, असे ते म्हणजे विद्यार्थी असताना. विद्यार्थी असताना? हा. हं. आणि तुम्ही ते कुठल्या, मूळ गाव कुठलं तुमचं? आमचं मुलगा आम्ही खास औरंगाबादचेच, म्हणजे हेच पैठण गेटचे. पैठण गेटचे कांबळेच तुमचं आडनाव समजा? नाही, माझे आजोबा होते. हं. माझ्या आजोबाच्या घरी जेवण करून गेले ते. हं. तुमच्या आजोबाचं नाव काय होतं मग? आजोबाचं नाव? नाथूजी रामजी कांबळे. राठोडजी रामजी कांबळे. नाथूजी. 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 हा, तर ते काय होते तेव्हा ती माझी आई सुद्धा लहान होती. हं. सुरुवातीला ज्यावेळेस बाबासाहेब आले होते, बाईच्या आणि बाईच्या सांगते. तर ते काय झालं, पैठण गेटलाच पहिली भेट दिली त्यानं. हं. त्यावेळेस आपले लोक एवढे शिकलेले नव्हते, अडाणी होते. हं. पण त्याने काय केलं, हं. आमचे आजोबा होते एक त्यांचा असंच मनाजी कांबळे का काय आडनाव होतं. या दोघं श्रीमंत होते, म्हणजे गुत्तेदार होते, असे काम घ्यायचे बिल्डिंगचे, बांधकाम करायचे. माझे आजोबा हं. म्हणजे आईचे वडील. हं. नाथूजी कांबळे. नाथूजी रामजी कांबळे. हं. मग त्याने त्यांना चावडी आपली घर नव्हतं तेव्हा, हं. घर होते पण चावडी मध्ये लोक बसायचे. हं. मग त्यावेळेस त्यांच्या भेटी गाठी झाल्या, मग जेवण दिलं आमच्या आजोबाच्या घरी. हं. नाथूजी रामजी कांबळे हे समाज मंदिराच्या पलीकडून असं घर होतं त्यांचं. मग माईचं आणि बाईचं नाव सांग. बाईचं, बाईने जसं जेवण करून माझी घातलं. आई, माझ्या आजोबाला 2 मुली होत्या. हं. रुक्मरबाई कांबळे आपले साळवे, हं. म्हणजे सचिनची आजी, हं. ह्या मोठ्या होत्या. हं. आणि माझी आई लहान होती, मालूनबाई कोंडीराम हिवराळे. हं. तर त्या लहान असताना आलेले होते बाबासाहेब हं. त्यांच्या घरी. हं. आणि मग तेव्हा त्या सत्कार केला. तेव्हा ते मंडप वगैरे करून, पहिले गरीब लोक होते पण पैशावाले होते. पण ते तुम्हाला सांगत असतील ना की बाबासाहेब कसे दिसायचे, काय दिसायचे? मी पाहिलेले, मी स्वतः 2 वेळेस हार घातले माझ्या वडिलांच्या काळात. मग तुम्हाला कसे वाटले बाबासाहेब, कसे दिसले होते? बाबासाहेब इतके सुंदर होते, म्हणजे हं. मी नेहरूंना बघितलं. हं. म्हणजे आपल्या पैठण गेटून जायचे, हं. म्हणजे आले का औरंगाबादला हं. तर अच्छा मोठं हे काय म्हणतात, टांगा? नाही याच्यामध्ये नाही, गाडीमध्ये, गाडी म्हणजे वर काही छत नाही, हं. नुसतं असे ओपन जायचे. गाडी. हं. तर पैठण गेटला आम्ही लहानपणी उभे राहायचो. हं. तर नेहरू लाल गाजच दिसायचे, गोरे. हं. आणि त्या बाबासाहेब होते तर पहिले आले होते आमखास मध्ये. हं. ज्यावेळेस आमखास मध्ये आले होते तेव्हा मी असं 7-8 वर्षाची. हं. त्यावेळेस आम्ही रेल्वे हॉटेलला गेलो. हं. आज रेल्वे स्टेशनला गेलो, हं. तिथून रेल्वे हॉटेलमध्ये आलो, हं. पण बाबासाहेब भेटले नव्हते. हं. कारण त्यांची पहिली सभा आमखास मध्ये झाली, हं. म्हणजे माझ्या हं. वडिलांच्या काळात. हं. मग आम्ही तिथे गेलो संध्याकाळी हं. आमखास मध्ये. हं. तर आमखास मध्ये बाबासाहेब आले नव्हते. हं. आम्ही त्यावेळेस परत आलो. हं. मग दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस मिलिंद कॉलेज काढायचं, त्यावेळेस 9 नंबर बंगला हं. तिथं हं. पहिल्यानं रेल्वे हॉटेलमध्ये आले. माझं चुकलं. हं. रेल्वे हॉटेलमध्ये आले हं. त्यावेळेस मी चांगले, मी 8-9 वर्षाचे असत. हं. आणि तेव्हा असं काही एवढे घरदार नव्हते, काही नाही. इथं 10-12 घर, प्रत्येक ठिकाणी 1-2 खोल्या, तुरळक वस्ती होती. हं. मग आम्ही पायंदळी जायचो. गेलो रेल्वे हॉटेलला, आपल्या अशोक हॉटेल का रेल्वे हॉटेल म्हणतात ती. हं. औरंगाबाद. हा, हा, औरंगाबाद औरंगाबाद हॉटेल अशोक. येते. हं. मग तिथं गेलो, बाबासाहेब आता येतील, त्या येतील, हं. वाट पाहत बसलो. माझी बालपणातल्या गोष्टी त्या. हं. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं, हं. माझे वडील होते जरा लिडरशिपच होते, करत होते काम, सामाजिक काम. हं. त्यामुळं हाता जे असतात ना सहकारी, हं. त्यांना म्हणे माझ्या बाई भूक लागली असेल, म्हणीला 2-2.5 होत्या. बाबासाहेब आले रे,
हे 2-4 एक कच्चे बदाम त्या तोडून म्हणजे फोडून खायचं. हम्म. तेव्हा असे हॉटेल नव्हते, अरे हे नव्हतं. हम्म. मग जायचं तर औरंगाबाद आपल्या रेल्वे स्टेशनला हम्म. काही चहा पाणी काय- वगैरे घ्यायला. हम्म. आता आपले लोक जनता गरीब हम्म. आणि इतक्या लांब कोण पायी जाईन कोण येईल. हम्म. नाही तर गोमंडीत जायचं आपण. हम्म. गोमंडीतून टांगा धरून मग रेल्वे स्टेशनला जायचं. अशी वेळ होती त्यावेळी. हम्म. मग तिथं आम्ही बाबासाहेबांची भेट घेतली. हम्म. त्यावेळेस ते भार साखळे रुंदाजी भार काहीतरी होते. हम्म. पण ते कसं काय करत होते त्यावेळेस हम्म. आम्ही रेल्वे हॉटेलला गेलो तर मग ते दोन्ही कोण दोन असे बाबासाहेब असे चालत नव्हते. हम्म. म्हणजे एकाड्या बाजूला एक जण हम्म. धरून म्हणजे एक अशा तोल देऊन असे चालायचे. हम्म. तर नेहरू कसे राहत होते ते ते घट्ट पायजामा हम्म. शर्वानी हम्म. गोरे पान गोल चेहरा एवढा जबडा रुंद मोठा इतके छान दिसायचे ते बाबासाहेब. हळदीचा गावात मुंडकं एकदम मोठं होतं. तोंडवी आणि हे अंगठ्या त्या हिऱ्याच्या अंगठ्या आणि इथं पेन हम्म. इकडे पेन म्हणजे त्यांच्या शर्वानीला. हम्म. आणि मग ते हार घालायला मी लहान होते. हम्म. म्हणजे आता बाबासाहेब काय वागता येत नव्हतं. माझ्या वाटलं कडर घेऊन हार घातले. उंच होते बाबासाहेब चांगले. बाबासाहेब उंच खूप सुंदर हम्म. नुसतं पिवळे धमक कोणखर खूप आवाज होता. मी काय देव आहे का माझ्या गळ्यात हार घालतात असे म्हणले तुम्हाला. असे म्हणाले. हं. मग आपल्या गरीब जनता गावोगावी ऑर्डर गोठवले घेऊन ते आपले 4-4 3-3 तरपत्या साड्या तिकडे लावलेल्या. हा गठुडं मोठं त्याच्यामध्ये भाकरी ठ्याचा हम्म. काय काय ते. मग जेवले कुठे होते आपल्या नाही, इथं? जेवलं म्हणजे बाबासाहेब आज्याच्या घरी जेवलं माझं. तुझ्या आजोबा? आमच्या आजोबा चांदणी मध्ये होते ना, चांदणी? हा? चांदणी जेवले होते चांदणी? चांदणीत हम्म. त्या चांदणी म्हणायच्या घराला याच्या गच्चीच्या घराला ना हम्म. चांदण्याचं घर म्हणायचे. हम्म. आणि मग गेलो बाबा हार घेत त्यावेळेस घातला. मग दुसऱ्या वेळेस गेले त्यावेळेस माझं वडिलांनी परत मला 9 नंबर बंगल्याला घेऊन गेले. बाबासाहेबांनी बघायला. हा. हम्म. तिथे त्यांचं जेवण नाश्ता वगैरे चालला होता. काय आपल्याला काय माहित. हम्म. आता इथे बाबासाहेब हे ते माईसाहेब पण होते. हम्म. मग माईसाहेबचं काय बाबासाहेब बाची खुर्ची बाहेर टाकले तर 9 नंबर बांगले. मग तिथं ते बसले हम्म. काय म्हणतात बाहेर खुर्च्या टाकून. हम्म. मग आले तर त्या बाईच्या हातात अशा हिरे कानात हिऱ्याच्या कोड्या आणि ते पहिले झंपर असे सिंपल नव्हते तेव्हा तो फुग्याचे झंपर राहायचे हम्म. इथं तसे. हम्म. आणि त्या माई साहेबाच्या त्या आज सोन्याच्या पोतीने गेल्या तशी फक्त एक पोत गाळ्यात. हम्म. आणि ते आजकालच्या साड्या आहेत ना तशा टाईपची साडी हम्म. खूप सुंदर होती ती बाई पण माई साहेब. हम्म. तर त्या दोघांना तेव्हा बाबासाहेबांना हार 2 वेळेस मी घातले. हम्म. तेव्हा काय बोलले तुम्हाला? त्यावेळेस कोणी बोलले नाही कारण ते नुसते हात घातलेले आहे आम्ही. हम्म. माझ्या वडिलांसोबत गेलो मग. हम्म. बस. फक्त बोलणं फक्त अशोका हॉटेलमध्येच बोलले हा, नाही. मी काय देव आहे का? म्हणजे मी काय देव आहे का हम्म. माझ्या गळ्यात हार घालता. हम्म. तो आवाज लय कणखर होता. मी म्हणतो आपण ऐकलं नाही. नेहरू सुद्धा गडबड बोलायचे. हम्म. त्याचं भाषण आपण ऐकायचो. जेवणाची पण खायला बाबासाहेबचा खायला कधी ते आणते? धारदार होता. हम्म. आणि केस बी लय मस्त होते पूर्वी असे बाबासाहेबांची. लालसर असे. हो का? हम्म. मग काय खाल्लं बाबासाहेबांनी? काय खाऊ घातलं होतं? कोणी आमच्या आजोबाने हम्म. बिर्याणी बनवली. पहिले बिर्याणी होती मुसलमानात निजामाचा काळ होता हम्म. त्यावेळेस आले होते त्या सांगायचे म्हणून मी तुम्हाला सांग. हो, बरोबर आहे. हा तर त्या आले त्यांचा सत्कार औरंगाबादला पहिले पैठण घेतलं त्यांचा सत्कार झाला. हम्म. आणि बरोबर. मग ते इथून भेट घेऊन झाल्यावर काय म्हणतात दौलताबादचा किल्ला पाहायला गेले. हा हा. तर त्यावेळेस ते काय म्हणाले हम्म. ते मुसलमान लोक म्हणजे रखवालदार हम्म. हा आपल्या जातीला धेड म्हणायचे हम्म. आमच्या. हम्म. तर म्हणे यायला याचा प्रवेश नाही म्हणे. हम्म. कुठं
किल्ल्यामध्ये. किल्ल्यावर जायला. हं. मग बाबासाहेब काय इंग्लिश मध्ये बोलले म्हणतात. हं. तर तेव्हा ते म्हणजे जा साहेब. जाऊ दे. हा. असे 2 वेळेस झाले बाबा. आपण वाढला सोबत माझ्या आपले काय पण एवढे बग्गी मध्ये बसायचे का आपले लोक? हा? बग्गीत बसायचे ते घोड्यामध्ये? म्हणजे आपल्या रेल्वे स्टेशनला जाताना हा. त्या घोड्या टांग्यामध्ये बसायचे का आपले लोक? कधी पहिले हं? आता बाबासाहेबांचं कसं सांगते मी. सुरुवातीला आले होते ना हं. तर त्याचा रेल्वे जायची पण त्यांचा एक डब्बा रेल्वे स्टेशनवर उभा राहायचा. हं. पहिल्या भेटीमध्ये माझे वडील सांगते. अच्छा अच्छा. रेल्वे स्टेशन आहे ना, हं. आगगाडी आली हं. तर ती आगगाडी झाले जायची आणि एक डबा त्यांच्या नाव सेपरेट उभा राहायचा आणि ते उतरायची तिथून म्हणतात. असं म्हणतात का? असं ऐकलं नाही. मग नंतर तो डब्बा जॉईन व्हायचा रेल्वेला? नाही तो डबा सोडून चालले जायचे. हं. आता सांगत होते मी तसं हा. तुम्हाला सांग. बरोबर बरोबर. बरं अक्का त्याचं मिलिंद कॉलेजच्या भट्ट्याचं कसं काय बाईच्या हातात 100 रुपये घेतले त्या म्हणजे? भट्ट्यामध्ये माझे वडीलचा खूप परिचय होता. हं. ते सामाजिकच काम करत होते पहिले. सामाजिक काम म्हणजे कोणत्या पक्षात करत होते? असे पक्षाचे काही नाही. म्हणजे कसं काम करायचं सामाजिक? म्हणजे नेमकं काय करायचे? म्हणजे ते काय होते पहिले हं. मिल मध्ये होते. आपल्या औरंगाबाद मिलमध्ये? मास्तर होते तिथे. हं. मग आपल्या भाग नातेवाईक आहे ना त्यांना त्याने कामाला लावलं होतं. हं. गिरणीमध्ये कामगार म्हणून. हं. त्यानं काही वर्ष काम तिथे केलं. हं. मग बाबासाहेबाचं कॉलेज इथे येणार त्यावेळेस त्यांचा परिचय झाला. हं. मग आमच्या आजोबाची भट्टी नाथुजी मिस्त्री कांबळे. हं. आणि वडिलांचं काय नाव आलं? कोडेराम रामजी हिवराळे. ते नोकरीला होते तिथं? ते नोकरी नाही. हं. असे म्हणजे धंदे करायचे ना? धंदे? असे जास्त काम नाही म्हणजे असं सामाजिक म्हणजे थोडंच मिसळणं इकडं तिकडं जाणं. हं. आपलं हे माझा मावसा हं. माझ्या आईचा मेवणा म्हणजे माझी मोठी मावशी होती रुक्मणबाई. हं. कचरुजी. त्यांचं मी वाटतं नावाजी का काय कचरुजी नावाची? हं. नाही नाही नामाजी हा कचरुजी नामाजी साळवे. हं. हे त्यांची भट्टी. हं. आणि एक मुसलमान होता. हं. काय नाव होतं का त्यांना कधी मुसलमान इथंच काम हाजीर नाही, याचं हाजीर चुल्याचं काम शेती वगैरे नव्हती तुम्हाला? हा? शेती नव्हती? शेती किती काही हा शेती नव्हती वाटत तुमच्या वडिलांना? नाही नाही. शेतीपोती नव्हती ते म्हणजे कारण कसं आहे हं. तर पहिले लोक कुठं शेतीपोती करत होते. आपले लोक शिक्षण कुठं होतं आपल्या इकडं. हं. नव्हतं. शेतीपोतीचं काही काम नाही. वडील पण शिकलेले नव्हते का मग? याच्या आजोबा होते ना हं. कचरुजी नामाचे साळवे. हं. इथाचा धंदा करत होते. त्यांचं गाव मुकिंदवाडी होतं. अच्छा. आणि त्यांचा सासरवाडी हां. कोणतीही हं. म्हणजे आमच्या मावशीचं हं. माहेर. हं. त्यामुळं आमच्या आजोबा ठेकेदार हं. नंतर चुन्याच्या भट्ट्या हं. होत्या. हं. मग ते लेकीला मी चुन्याची भट्टी टाकून दिली. हं. इटाच्या भट्ट्या असं चालू होतं त्यांचं. हं. त्यांचा दुप्पट धंदा. हा मग ते विटा तुम्ही मिलिंद कॉलेजला पुरवायचे? विटा लोकांना पुरवायच्या. मिलिंद कॉलेजला पुरवले मग? हा चुना लोकांना पुरवायचा. हं. तर पहिल्या चुन्यातच कामं होती. हं. बाबासाहेब हे काम आहे ना सगळं हं. चुन्यात झालेले. हं. कोणतं मिलिंद कॉलेज? मिलिंद कॉलेज. हं. तर मग पहिली पार्टी माझ्या वडिलांना इथं दिली म्हणजे माझ्या आजोबाच्या घरी. हं. नाथुजी रामजी कांबळेच्या. हं. तर मग त्यावेळेस शहारे हं. वानखडे हं. वराळे हं. हे रे का गायकवाड हे नक्की मला माहित नाही. गायकवाड हं. आणि आणखी कोण रायमाने असे 5-6 जण आले. हं. त्याच्यात फक्त परिचय मला थोडा थोडा कळतो हं. का ते वानखडे होते तो नागपूरकडे होते का कोणीकडे हे नक्की माहिती नाही. हं. शहारे नागपूरचेच होते. हं. आणि वराळे आहेत ना हे कर्नाटक मध्ये बेळगाव निपाणी कुठले तरी होते. बरोबर बेळगाव निपाणी. त्यामुळं अशी त्या लोकांना म्हणजे पार्टी दिली होती माझ्या वडिलांनी. ही बिर्याणीचीच? इथं खास इथं आलते लोक. हं. म्हणजे पैठण गेला चावडी शेजारी घर होतं. हं. मग तिथं त्यानं ओळखी करून दिल्या. मग त्यांना जेवण घेऊन खाल्ल्यानंतर हं. मग ते हारतुरे केले. त्यानं आपला परिचय करून दाखव. हं. एवढी आपल्याला माहिती बाबा एवढी काय आपल्याला. बरोबर. नाही हे खूप झाली हा ही माहिती खूप झाली मला. असं आहे. ते 100 रुपये घ्यायचा किस्सा काय?
कोणते? बाईच्या हातात 100 रुपये दिले पहिले. 100 रुपये दिले काय बाबासाहेबांनी? बाईच्या हातात पहिले 100ची नोट दिली ना, भट्टी टाकली होती म्हणे, पहिली 100ची नोट पाहिली होती बाईने. जसं आता हे कारण कसं आहे, आता ते विदिन कॉलेज